बुलेटिनला आपण सुरुवात करतोय नाशिकच्या भूकंपानं। नाशिक जिल्ह्यामध्ये काल रात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत। दिंडोरी तालुक्यामध्ये 4.3 रिश्टर स्केलचा हा भूकंप झाला असून भनवाडी हा या भूकंपाचा केंद्रबिंदू होता। अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले। गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागामध्ये वारंवार धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये आधीच भीतीचं वातावरण होतं। त्यात काल जवळपास 7 ते 8 सेकंद हा पूर्ण भूकंप चाललेला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय नाशिक जिल्ह्यामध्ये काल रात्री भूकंपाचे धक्के जाणवलेले होते। सध्याची परिस्थिती काय आहे? काल रात्रीनंतर पुन्हा असं काही घडलं का? रात्री नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे 10 वाजेच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवलेले होते। रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता जी आहे ती 4.3 इतकी नोंदवण्यात आलेली आहे आणि भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली जवळपास 5 किलोमीटर खोलीवर असल्याची देखील माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। पेठ असेल, दिंडोरी असेल, कळवण असेल, देवळा असेल, निफाड असेल, नाशिक तालुक्याचा काही म्हणजे नाशिक शहराच्या जवळचा भाग असेल, या सगळ्याच ठिकाणी रात्रीच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवलेले होते। काही ठिकाणी घरांना ग्रामीण भागामध्ये तडे गेल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। तर सुरगाणा पेठ या भागामध्ये देखील काही घरांना तडे गेल्याची माहिती आहे। काही ठिकाणी भिंत कोसळल्याची देखील माहिती समोर येते आहे। विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांपासून सातत्याने सुरगाणा असेल, पेठ आणि दिंडोरी या तालुक्यांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत होते। त्यामुळे प्रशासन खरं तर अलर्ट मोडवर आहे। त्यामुळे रात्री ज्यावेळेस हे सगळे धक्के जाणवले त्यानंतर या तालुक्यांमधले जे धरणांचे प्रकल्प आहे त्या ठिकाणी देखील तातडीने टीम्स रवाना करण्यात आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी देखील पाहणी करण्यात आलेली आहे। कारण भूकंपाच्या धक्क्याने जर एखाद्या धरणाच्या भिंतीला कुठे तडे गेले का याची देखील नक्कीच हे महत्त्वाचं आहे। धरणाच्या भिंतीला जर तडे गेले असतील तर त्याचं रूपांतर एका भयानक दुर्घटनेत होऊ शकतं। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मित्रांनो, आत्ता जस्ट रात्रीचे 10 वाजलेत। आजची तारीख आहे 8 ऑगस्ट आणि रात्रीचे 10 वाजलेत आणि आभोण्यामध्ये आत्ता जस्ट बरोबर ॲक्युरेट 10 वाजता भूकंपाचा धक्का असा जाणवला। अगदी जवळजवळ 5 ते 6 सेकंद 7 सेकंद असा हा चालला। असं कंटिन्युअस असे व्हायब्रेशन जाणवले आणि त्यानंतर पहिले 2-3 सेकंद असं वाटलं की कधी कधी विहिरीचे बार फोडल्यासारखं किंवा जोरात दरवाजा आपटल्याने थोडेसे व्हायब्रेशन येतात बिल्डिंगला, घराला, तसं व्हायब्रेशन। पण 3 सेकंदानंतर कंटिन्यू हे व्हायब्रेशन चालल्यानंतर जाणवलं की हे भूकंपाचे धक्के। त्यानंतर पटकन जाग आली आणि पुढे जवळजवळ अजून त्यानंतर 4 ते 5 सेकंद पुढे हे व्हायब्रेशन जाणवले। जवळजवळ टोटल 7 ते 8 सेकंदासाठी हे व्हायब्रेशन जाणवले। आपण हे बघा, आता सगळे लोक बाहेर थोडे जमा झालेत, बाहेर निघालेत म्हणजे, कारण हा थोडासा मोठा थोडेसे जास्त वेळ चालणारा हा क्लिअर जाणवणारा हा भूकंपाचा धक्का होता। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।